हे दोघे नाशकात होते तेव्हा अगदी सुने सुने वाटायचे, पण आता आता पहा ना, घर कसे भरून आले आहे. खरेच गो, अगदी खरे. पण मी काय म्हणते दुर्गे, माधवाची जशी पुण्याहून नाशकास बदली झाली होती तशी पुन्हा नाशकाहून पुण्यास नाही का गो व्हायची? होईल ना माई, का नाही होणार? सरकारच्या मनात आले म्हणजे झालीच बदली. हो ग बाई दुर्गे, अगदी असेच होऊ देत. खरेच माधव आणि रमा पुन्हा एकदा पुण्यास आले तर फार बरे होईल गो. नाही, अलीकडे बाळम भटजींना देखील माधवाच्या असण्याचा आधारच वाटतो हो. खरे आहे तुमचे म्हणणे. आपली रमा इंग्रजी विद्येच्या नादाने भरकटत असते अधूनमधून, पण एरवी अगदी पोक्तपणे आणि जबाबदारीने करते सारे. बघा ना, आज पण सगळे एकटीने आणि अगदी मनापासून करते आहे हो. रमे, ओठी भर. नमस्कार करते. रमे, सगुणे, स्वयंपाकघरात जा आणि आंब्याची डाळ आणि पन्हे घेऊन या सगळ्यांसाठी. जा आणतो. जा गं. आंब्याची डाळ आमच्या रमेने केली हो. अगदी छान झालं हो चैत्रातला हळदी कुंकू. आरास तर फारच सुंदर झाली. अगदी सागर संगीत केलं हो, अगदी रानड्यांना शोभेल असं. नाही, मी एकटीने नाही, काही सगुणा बहिणी आणि सुभद्रा काकू सुद्धा होत्याच ना मदतीस. नमस्कार करते. हा, अखंड सौभाग्यवती भाऊ. चला ग निघूया. आता की नाही तुम्ही दोघी बसा, मी ओटी भरते तुमची. बरे, बरीच गोष्ट गुणे. माई, गुणाची आहे हो आपली सुनबाई. आज जीवास कसे अगदी बरे वाटले. चला गो, कामे पडली. चला. बाकी छान झाले हो चैत्र गौरीचे हळदी कुंकू. खरेच अगदी प्रसन्न वाटते आहे. सुभद्रा काकू, तुम्हाला ठाऊक आहे, एकदा की नाही स्वतःनी मला आपल्या सर्व सणावारांचा अर्थ समजावून सांगितला होता. अगो बे, खरे की काय? होय, तेव्हा मला कळले की चैत्र गौरीचे हळदी कुंकू करतात तरी कशासाठी, ही प्रथा नेमकी आली तरी कशी. का गो पडली ही प्रथा? त्याचे असे आहे वहिनी, फाल्गुनात आपण होळी पेटवून थंडीला निरोप देतो. त्यानंतर येणार असतो चैत्र आणि वैशाख. वैशाखातल्या कडक उन्हाळ्यास तर वैशाख म्हणवा असेच म्हणतात. त्यामुळे या चैत्रामध्ये या येणाऱ्या उन्हाळ्याचे स्वागत करण्यासाठी
म्हणून ही कच्ची कैरी घातलेली आंब्याची डाळ, शीतल पन्हे, सुगंधी फुले, चंदनाची उटी ह्या साऱ्या गोष्टींनी येणाऱ्या उन्हाळ्याला तोंड देण्यासाठी सज्ज सुद्धा होतो. अगदी खरे हो रमे. मी काय म्हणते, पन्हे पिऊयात का अजून थोडेसे? घे गो. कृतांत कटका मलध्वज जरा दिसू लागली, पुरस्सर गदांचा वेझ गडिता तनु भागली, सहाय्य दुसरा नसे तुझ विणे जरी आगळा नहो परी. अगं बाई, आपण कसला एवढा आनंद ओसंडून चाललाय म्हणावयाचा? इश्श, हे काही विचारणे झाले का? स्वतः एवढ्या मोठ्या जोखमीच्या प्रसंगातून निर्दोष सुटले, याहून मोठा आनंद दुसरा काय असू शकतो? पांडुदादांनी घरी बातमी आणली तशी घरात साऱ्यांच्या चेहऱ्यावर अगदी तेज आले आहे. बाळम भटजींचा ताप तर कोटच्या कोठे पळून गेला, ठाऊक आहे का? होय, आम्हास कल्पना आहे त्याची. घरातील सारीच मंडळी स्वतःपेक्षा आमच्या जीवास अधिक जपतात. पण खरे सांगू रमाबाई, कधी कधी त्याचेच जास्त दडपण येते. म्हणूनच आम्ही साऱ्यांचीच मने जपण्याचा प्रयत्न करीत असतो. हो, साऱ्यांना ठाऊक आहे ते. आपण निर्दोष आहात हे तर साऱ्यांना ठाऊकच होते. परंतु अहो, सरकारी इतराजीचे काही सांगता येते का? तेथे योग्य माणसे असतील तर ठीक, परंतु कच्च्या कानाची माणसे असतील तर सत्वशील माणसासही फटका बसूच शकतो ना. ईशा, अहो काय पाहता आहात असे? साऱ्या परिस्थितीचा तारतम्याने आणि चहूबाजूंनी विचार करू लागलात हे जाणवले. हा फारच मोठा आनंद आहे. फार बरे वाटले. आपल्याकडूनच तर शिकले आहे सारे. नाही रमाबाई, गुरु विद्येच्या प्रवाहापर्यंत नेतो, पोहावयाचे कसे ते शिकवितो, परंतु पोहावे मात्र शिष्यासच लागते. चांगला शिष्य लाभणे हे गुरुचेही भाग्यच असते. स्वतः होय रमाबाई. दारी चाफ्याचा सुवास व्याकुळ या जीवा करी, सुखाच्या ग सरी सदा बरसती माझ्या घरी. खरेच माधवा सुट्टीवर आला त्याचा खरा आनंद आज मिळाला हो. रमेची पुण्याई थोर म्हणून त्याच्यावर आलेला नाहक कलंक सुद्धा पूर्णपणे मिटला. ही माई मात्र तुझे आता आतीच होती. हा अगो, यात कसली आली रमेची पुण्याई? काय हो वहिनी? अगो नाही तर काय, पुण्य कमवायला हिचे वय तरी किती? नाही, ही का म्हातारी झाली का तीर्थक्षेत्रे फिरून आली विठू भाऊजींसारखी? हा नाही नाही, म्हणजे तसे नाही. मला म्हणायचे होते की विठू भाऊजी जवळजवळ सगळीच तीर्थक्षेत्रे फिरलेच असतील, नाही का? म्हणजे थोडक्यात काय, गाठीशी पुण्य हे बांधलेच असणार. तेच आज कामी आले म्हणायचे. बाकी स्वभाव कसा का असे ना यांचा, पण माधवाच्या बाबतीत अगदी मऊ आहेत हो हे. अगो, त्याच्या प्रत्येक प्रसंगाच्या वेळी हजर असतात. आता लहानपणी जीवच वाचवलाय त्याचा, आणि आता देखील देवाकडे साकडेच घातले असेल हो यांनी. ध्यानच करत बसलेले असतात ना, म्हणून म्हंटले. बरे बाई, शब्द मागे घेते. रमेच्या पुण्याईमुळे नव्हे, तिचे नशीब थोर म्हणून माधव वाचला. मग तर झाले. अरे देवा. अगो बाई,
काय झालंय? नाही, थोडक्यात काय ताई, आपली हरिदासाची कथा आणि माईचे रमापुराण चालूच. माधवराव, आपण म्हणालात अगदी तसेच झाले. मुंबईतील वृत्तपत्रांनी दिलगिरी व्यक्त केलेली आहे. आपला संयम कामी आला. पुराव्यानिशी गुन्हेगार पकडून दिल्यामुळे आपल्याला वेगळी अशी आर्ग्युमेंट करावीच लागली नाही. आपल्यावर आरोप झाले त्यावेळी आपण जर वाद घालीत बसलो असतो तर या आगी इतकीच मोठी आग तयार झाली असती वादविवादांची. काय खरेच माधवराव, तुम्ही सांगत असलेल्या गोष्टी कधी कधी त्यावेळी पटत नाहीत, परंतु कालांतराने मात्र त्याचे महत्व लक्षात येते हो. ज्यावेळी टाइम्सने तुमच्या विरोधात गरळ ओकले होते त्यावेळी खरेच सांगतो माधवराव, माझा अगदी संताप झाला होता. एक रोखठोक उत्तर लिहून ते टाइम्सला ढाळण्याच्या बेतातच होतो, परंतु आपण सबुरीचा सल्ला दिलात आणि त्याने तुमचा संताप अधिक वाढला. अगदी बरोबर, अगदी बरोबर. परंतु आता कळते आहे की त्या रोखठोक उत्तराचा उपयोग तर शून्यच झाला असता आणि प्रकरण चिघळले असते हे मात्र नक्कीच. न्यायमूर्ती, सरकारी पत्र दिसते आहे. सरकारलाही आता जाग आली म्हणावयाची. त्यांनी दिलगिरी व्यक्त करणारे पत्र पाठवले आहे नक्कीच. वाचा बरे, मोठी उत्सुकता लागून राहिली आहे. झाल्या प्रकाराबद्दल बक्षीस जाहीर केले आहे सरकारने. वा, तुम्हीच वाचा. हे काय माधवराव, हे तर एक आठवड्याच्या आत तुम्हास देखत हुकूम धुळ्यास निघून जाण्याचे सरकारी आज्ञापत्र आहे. माधवराव, तुमची धुळ्यास बदली करण्यात आली आहे, तडकाफडकी. याहून चांगले बक्षीस अजून काय असू शकते काका? माधवराव, हा तर सरळ सरळ अन्याय आहे. मला सांगा, सरकार अशी कशी काय बदली करू शकते? हा तर हायकोर्टाचा अधिकार आहे. बरोबर आहे. नियमानुसार ही बदली हायकोर्टामार्फतच व्हावयास हवी. पण सर रिचर्ड टेम्पल यांनी इतर साऱ्यांस गुंडाळून स्वतःच्या विशेषाधिकारात ही बदली केली आहे. हा शुद्ध खोडसाळपणा आहे माधवराव. उघड उघड अन्याय आहे, छळ आहे. लोकांच्या हितासाठी कार्य करत असलेल्या तुमच्या कार्यात खीळ घालण्यासाठी प्रथम तुमची नाशकाच बदली करण्यात आली आणि आता काहीही कारण नसताना सरळ धुळ्यास. तुम्ही विसरतात काका, आग लावणाऱ्या गृहस्थाचे नावही रानडेच आहे. सर रिचर्ड टेम्पल सारख्या माणसास एवढे पुरेसे आहे. शिवाय श्रीराम रानडे मुक्ता मोरू प्रकरणही त्यांनी पडताळले असेलच. अहो, हा तर आदायण संबंध झाला. केशव रानडे ह्याचे कृष्ण कृत्य पुराव्यानिशी सिद्ध झालेले आहे, त्याच्याशी तुमचा काडेचाही संबंध नाही. ते काही नाही माधवराव, ही बदली अमान्य करा. म्हणावे, धुळ्याची उष्ण हवा माझ्या अशक्त डोळ्यास मानवणार नाही. नाही काका, एवढी एक गोष्ट करावयास सांगू नका. जोपर्यंत आम्हास त्यांची नोकरी करावयाची आहे तोपर्यंत कोणतीही सबब सांगणे आम्हास आवडणार नाही. सबब ही गोष्टच पळपुटी आहे. अहो, सबब सांगून विनंती करण्यापेक्षा आम्ही राजीनामा देऊन मोकळे होऊ. परंतु जे ध्येय मनी बाळगून आम्ही ही सरकारी नोकरी पत्करली आहे ते साध्य होईपर्यंत कितीही त्रास झाला तरीही आम्ही राजीनामा देणार नाही. तेव्हा आपल्या भावना आम्ही समजू शकतो, परंतु आपण साऱ्यांनीच आमच्याही भावनेचा विचार करावा असे आम्ही म्हणू. धुळ्यात जाण्याचा आमचा निर्धार पक्का आहे. काका, मगाशी आपण म्हणालात त्याप्रमाणे या क्षणी साऱ्यांचा आमचा राग येईल.
परंतु कालांतराने आमचे म्हणणे नक्की पटेल. नाही माधवराव, मला हे मान्य नाही. असंही मान्य नाहीये. हो बाई, माई बाहेर एवढ्या तावातावाने कोण बोलते आहे गो? माधवास भेटावयास मंडळी आलेली दिसताय. माधवाचा दरबार भरायला सुरुवात झालेली आहे, तेव्हा आता मसाले दूध ऊन करून घेऊया. चला. नको नको, मसाल्या दुधापरीस थंडगार वाळ्याचं सरबतच बाहेर पाठवावं लागल. सगळ्यांची माथी लय भडाकलीत. अगो बाई, पण काय रे पांडू, जी. ते आगीचे प्रकरण विझले ना? जी. मग आता कशाला माती भडकली आहे त्यांची? काय झालं, धाकल्या मालकांची तडखापडकी बदली केली मोठ्या साहेबानं. अगो बाई, हा, आणि ती बी कुठं तर तिकडं धुळ्याला रखरखीत उन्हात. काय? जी. अहो, धुळ्यास? ताई, आता कसे व्हायचे हो? आता काय? भोगा आता कर्माची फळं. लष्कराच्या भाकऱ्या अंगाशी येत आहेत, दुसरे काय? नसते मेले ते समाजकारण. अगो माई, क्षणभर तरी उसंत असते का यास? हा? नाही ना? मग हे असं व्हायचे तरी साहेब होते तेव्हा सतत सांगायचे यास, माधवा तुझे हे समाजकारण आम्हास मुळीच पसंत नाही. पण अगो ऐकतोय कोण? पण मी म्हणते, हे आगीचे प्रकरण विझवले ते ह्यानेच पुढाकार घेऊन ना? मग सरकारी मनमानी करत असते, दुसरे काय? अगो पण सरकार एक हट्टी असेल, पण मी म्हणते आपला माधव हा 10 पट हट्टी आहे हो. अहो पण ताई, माधवाने बदलीस हो म्हटले आहे का? मी म्हणते हे कुठे कळले आहे? त्याच्या शांतपणावर आणि सौम्यपणावर जाऊ नकोस हो. महाहट्टी येतो, महाहट्टी. कोणाला ऐकायचा नाही. सगुणे, आमच्याकडे लक्ष दे. ताई, ताई पण तुम्ही